स्टार्ट. परिच्छेद प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर या सदनामध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांच्या बाबतीतील भावना माननीय सदस्यांच्या मनामध्ये किती तीव्र आहेत हे सुद्धा या ठिकाणी अनेक माननीय सदस्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. अध्यक्ष महाराज, आपल्याला हे माहीत आहे की शेतीचा व्यवसाय पाण्याच्या व्यवस्थेशिवाय होऊ शकत नाही, तो फायद्यात चालू शकत नाही आणि महाराष्ट्राची परिस्थिती या दिशेने अतिशय गंभीर आहे. जोपर्यंत आपण पाटबंधाऱ्यांच्या मोठ्या, लहान आणि मध्यम योजना मोठ्या प्रमाणात घेत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटेल अशी परिस्थिती नाही. इतकेच काय, महाराष्ट्रात होऊ घातलेल्या संपूर्ण योजना जरी हाताळल्या गेल्या तरी मुश्किलीने 30% जमीन पाण्याखाली येऊ शकते आणि बाकीची जमीन तरीही कोरडवाहू राहील. म्हणून शासनाचे असे धोरण आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या योजना होऊ शकतात त्या पाझर तलावापासून मोठ्या योजनांपर्यंत असो, त्या हाताळल्या गेल्या पाहिजेत. पाणी अडवा आणि पाणी जिरवा या योजनेखाली देखील ज्या पाण्याच्या योजना आपल्याला करून घेता येतील त्या करून घेतल्या पाहिजेत असे शासनाचे धोरण आहे. हे केवळ शासनाचेच धोरण आहे असे नाही, तर सर्वसामान्य जनतेकडून देखील याकरिता फार मोठी मागणी आहे. लोकप्रतिनिधींची मागणी आहे, शेतकऱ्यांची मागणी आहे. जोपर्यंत शेतीला पाणी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आपला व्यवसाय चालू शकत नाही, हे शेतकऱ्यांना पटलेले आहे. म्हणून शेवटी अशा योजना शासनाने मोठ्या प्रमाणात हातात घेणे अपरिहार्य आहे. त्यातून पुनर्वसनाचा दुसरा प्रश्न उद्भवतो. योजना हाताळताना ज्यांना पाण्याखालची जमीन मिळते, पाण्याचा लाभ मिळतो आणि याकरिता जे त्याग करतात, ज्यांची जमीन जाते आणि ज्यांचे पुनर्वसन करावे लागते, अशा लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी जी भावना माननीय सदस्यांनी व्यक्त केली त्या भावनेशी मी सहमत आहे. प्रश्न एकच आहे की या गोष्टीचा विचार वास्तववादी दृष्टिकोनातून आपल्याला करावा लागेल. आपण जर मोठी अवाढव्य मागणी केली, अवास्तव मागणी केली तर योजना पूर्ण होणे कठीण जाईल. याचीही जाण आपण ठेवण्याची गरज आहे असे मला सांगावयाचे आहे. मी हे एवढ्याकरिता सांगत आहे की काही माननीय सदस्यांनी अशी मागणी केली की जमिनीची जी काही सरासरी किंमत निघेल तिच्या 20 पटींनी जास्त आपण दिले पाहिजे. परिच्छेद अध्यक्ष महाराज, काही सन्माननीय सदस्यांनी अशी मागणी केली की नाव्हा शेवा येथे ज्याप्रमाणे 40,000 रुपये एकर असा निकष लावला त्याप्रमाणे इतर सर्व शेतकऱ्यांना सरसकट तो लागू झाला पाहिजे. अध्यक्ष महाराज, जेव्हा जमिनीच्या किमती ठरविल्या जातात तेव्हा त्या भागामध्ये प्रकल्प यावयाचा असतो किंवा ज्या भागामध्ये आपण पुनर्वसन करतो त्या भागामध्ये त्यावेळी खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. त्या आधारावर आपण जमिनीची किंमत ठरवत असतो. काही ठिकाणी स्टॅम्प ड्युटी लपविण्यासाठी, काळा पैसा लपविण्याकरिता काही कमी जास्त होत असेल ते उघड झाले आहे असेही म्हणता येईल. परंतु जी सरकारी आहे ती विचारात घेता येतील. स्टॉप.